दंडवतः सर्वज्ञ बोनीबाईंसोबत पैठणच्या दिशेने जात असताना मार्गामध्ये सर्वज्ञ म्हणायचे, तुम्ही तांदूळ तेल घेऊ नका. काही दिवस त्या बायांनी घेतलं. पुन्हा त्यांना वाटलं की नको, आपण सर्वज्ञांच्या आज्ञा उल्लंघन करतो. बघू म्हणाले, आपण पुढे भेटतो का नाही भेटतो. म्हणून त्यांनी काहीच घेतलं नाही. आणि मग असं जात असताना रस्त्यामध्ये एक गाव लागलं. गावाच्या देवळीचा पुढे सर्वज्ञ तिथं पहा उतरला होता. त्या पहामध्ये जाऊन बसले आणि मग तिथे कणिक, तूप, तेल, तांदूळ हे सर्व पदार्थ तिथे आले. मग बोनीबाईंनी उपहार केला. लोकाबाईची भजने घडतात. लोकांना त्या बाईचे भजने घडतात. असं एकाच एक क्रिया तिथे होऊन आली. पदार्थ त्यांचा आहे, करणाऱ्या, पाक निष्पत्ती करणाऱ्या बाया आहेत, त्यांना पण भजन आहे. असं आहे. एक क्रिये अनंत फळ होतात. मनुष्यत्वे युगधर्मी अधिकार, त्या युगधर्मासाठी अधिकृत ना लोक तीर्थक्षेत्र दान करायला, म्हणून त्यांना त्याच्या युगधर्माचा अधिकार प्राप्त होईल. ईश्वराचा काही भजन घडले मुख्य फळ होईल, म्हणजे चिज्जड माया. का भजन कोण स्वीकार करतो? मायापुरामध्ये स्वामी पंडिताचं कोणी केलं? स्वामींनी केलं का? नाही. ते चिज्जड जर चिज्जड एवं त्रिविध माया, चिज्जड मायाचे भजन स्वीकार करतो. आणि मग फळ देताना मात्र ती चिज्जडाची ओळखणी विभागून त्यांना ते फळ देत असते. असा देण्याचा आणि स्वीकारण्याचा प्रकार आहे. का चिज्जड मायेच्या ठिकाणी बहुता जीवांचा समावेश आहे. बाकी देवतेच्या ठिकाणी एक ब्रह्मांडाचा एकच जीवाला फळ देऊ शकतो. चिज्जडाचं तसं नाही, करोडो जीव आले तरी ती फळ देऊ शकते. म्हणून ती ओळखणी माया चिज्जडाचं फळ देऊन देईल, विभागून देऊन टाकत. तर म्हणाले, ते पदार्थामध्ये जीव असतात. स्वामींनी स्वीकारताना तर त्या जीवांना संबंध फळ होत, किंवा त्या पदार्थामध्ये जर जडत्वाच्या जीवाचं संपर्क केलं, हे नियोजन असतं. अगोदरच सृष्टीमध्ये सगळं नियोजित असतं. तिथे स्वामींचा तो पदार्थ, त्या जडत्व, ती बरोबर ती कन्वेनी ती माया, जड माया, जडत्वीच्या फळाचं आयोजन करते. जड इंद्रिय रूप होते, जड दुःखरूप होते. असं ते व्यापार सृष्टीमध्ये चालू असतो. मग त्याही फळांचा अधिकार जीवाचा आलेला पाहिजे, म्हणून तसं नियोजन केलेलं आहे सर्वज्ञांनी. म्हणून त्या जडतीच्या जीवांना आता तिथे मुक्त करायचे. तशा पदार्थामध्ये स्वामींच्या हवा, आणि त्या पदार्थात जड जीवाचं नियोजन करावं असं काय आहे, कोणते कर्म आहे, कोणती कणव आहे. म्हणून त्या कर्मेच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर ते सांगतात की दैवराटी पदार्थ संपादिला.
तो पदार्थ जो आहे तो मागच्या सृष्टीमध्ये आवडीपूर्वक, भावपूर्वक, विधीपूर्वक, दैवरातीमध्ये अशा 3 गोष्टी लागतात पदार्थ संपादन. भावाचं हिनवणं, क्रियेचं हिनवणं आणि विधीचं हिनवणं. अशा अनेक प्रकारची हिनवणे असतात. ते घडत राहतात. प्रत्येक विधीमध्ये हे हिनवणं, प्रत्येक कुठल्याही करा. 11 विधी जेवढे आहेत आपल्या स्वामींचे, त्याच्यामध्ये तुमच्याकडून हा 3 प्रकारचे दोष घडले नाहीत. काळाचं हिनावणं, असे लई हिनावणे असतात. अनकाळीची क्रिया अनकाळीच करायला, अनकाळीचा विधी अनकाळीचा आचरायचा, असे लई हिनावणे असतात ते. मग कुठलाही विधी आचरत असताना तारतम्य, विवेक, बुद्धी, चातुष्ट, वाहता काळ, हे सगळं पाहावं लागतं. कुठेही तुम्ही काय करायला गेले तर तो विधी हिनावला, तो लेखी लागत नाही गोष्ट. यथा भट्ट नाथवासांच्या उड्या, हे स्वतः चिंतन केलं पाहिजे साधक आहे. माझं कसं लेखी लागतंय हे त्याला कळतो, तेवढं नॉलेज त्याला असायलाच पाहिजे. नाही तर उगीच आपलं काहीतरी घ्यायचं काहीतरी करायचं. भिक्षाच मागून खातो, तू कशी मागितली भिक्षा? सगळे नियम आले ना लागू. तो तिच्या घरी गेला, तुला सर्वजण जाणतात, आहे की नाही? ती कोण निघाला नाही, ती कोण निघाला नाही. एखाद्या गावात कशाला गेला तिथे? सगळे नियम फॉलो होतात. धुळी हातात घेतली ते नियम लागले. विचारायला बसता की विजनाचे सगळे नियम लागले, आहे की नाही? आठवण केलं, आटण्याचे सगळे नियम लागले. तेव्हा उठून आटणाला चालेल का? मागेला म्हणते कोण, हे सगळे नियम लागले. मग तो जो पदार्थ उपयोगी जाणार आहे, तो दैवहाटी पदार्थ वेचलेला आहे. संपादनात पदार्थाचाही भाग गेला. तुम्हाला बासुंदी खाऊ घालायची, पण ती तशी ती मिळाली तर पाहिजे ना तुम्हाला. बासुंदी मिळाली पण बाकी भाव घेणावं लागतं. असं सगळं गंमत जम्मत आहे. तसंच स्मरणाचं आहे. तर संग सांगा भेट शुश्रूषा, 4 विधी प्रेमाचे आहेत ना निमित्त. शुश्रूषा विधी फक्त आता प्रवचनापुरता राहिला आहे की नाही? तो जर बरोबर केला तर प्रेम होणार आहे ना, आहे की नाही? लगेच प्रेम आहे तुम्हाला. आणि त्या शुश्रूषेच्या वेळेला जो पदार्थ ईश्वर वाचनासाठी दूध तिथं नियोजन केलं तुम्ही, त्या दुधातल्या फळांना मात्र स्वामींकडे जावं लागलं भेटायला, आहे की नाही? ते जे फरमान आहे ते उपयोग गेले ना. मी कोणाला गोळी दिलेली आहे, कोणाला औषध दिलेली आहे. गोळ्यामध्ये काय असतं? परमाणूच असतात ना. त्याच्यामध्ये जर नियोजन दैवासाठी कुठला पदार्थ कसा उपयोगी जाईल आणि ते निगोटीपूर्वक लावावा लागतो, तो पदार्थ सांभाळावा लागतो. असं सगळं मस्त आहे. आता पात्र आता पदार्थ एवढा मुबलक झालाय, आहे की नाही? आता पात्रच भेटणार नाही इथून पुढे. आणखी 10 वर्षांनी लोक चालेल. भटवासांसारखं पात्र आहे ना. आणि त्या पात्राच्या ठिकाणी तो पदार्थ दिला गेला.
आता सर्वज्ञांच्या ठाई तो पदार्थ आला, मग ते कुठलाही असो. म्हणून ते असं खोल विचार करून सांगतात की त्या बोनेबाई अशा एवढ्या भाग्यवान आहे की तो पदार्थ आवडीपूर्वक, उत्कंठापूर्वक, भावपूर्वक संपादन करायचं. स्वामींची वाट पाहत बसायचा दर तो दर मुक्काम. सकाळसाठी काढून ठेवायच्या, गरम करून द्यायच्या. बोनेबाई मात्र खरंच प्रेमाचे आहेत है ना. सर्वज्ञ त्यांची वाट पाहत बसावं मार्गात स्वामी आता येतील, मग येतील आणि त्याला घेऊन सर्वज्ञानी पुढे जावं. कधी त्यांनी वाट पाहावी, सर्वज्ञानी मागे असा हा बोनेबाई आणि सर्वज्ञांचा हा जो संबंध तो आपण असा चिंतनात घेतला. आणि मग कधीतरी बोनेबाई यांसोबत आपण चालावं, सर्वज्ञांचा हात हातात घेऊ. आता हे झालं या स्मरण. त्या देवाचा हेतू आला, परमेश्वर स्वरूपाचा हेतू आला, तोही आठवायचा. असं ते स्मरण घडत घडत तुम्हाला पूर्ण तुमच्या ते ब्रेन मध्ये थांबतं, स्मृतीमध्ये तुमच्या सेव्ह होतं ते. बाकी तो सेव्ह करून काय कर. तर अशा प्रकारे तो मार्गाचा जो प्रवास आहे सर्वज्ञांचा, कसा क्रमाक्रमाने चालू आहे. मग सर्वज्ञानी इथे एक आचार सांगितले, माझे विचार सांगितला. त्या 4-5 बोनेबाई आहेत, त्या धाकुटी बोनेबाई कमी वयाने. म्हणून सर्वांनी काय करायचं, त्यांचा वियोग द्यायचे, जेवणापुरतं जवळ जायचे, पुन्हा संध्याकाळी दुसरीकडे जाऊन झोपायचे. हा जो आचार आहे सर्वज्ञानी का केला ना, लोकाचा विकल्प चुकवावा, लोकांचा विकल्प चुकवता आला पाहिजे. तुम्ही त्यांच्या दोषाला प्रोत्साहन का दिलं, हा एक मोठा दोष आहे, जबरदस्त यथेष्ट चेष्टा आहे तुमच्या. साधूबाई बाबा पुन्हा त्याच्यात सोन्याचं लॉकेट गळ्यात आहे ना, ऍपल ची गाडी आणि ते मेकअप आणि ते आयब्रो केले. आता काय म्हणजे काय प्रकार काय चाललाय नेमका. झोळी हातात आणि ते स्मार्टफोन झोळी, म्हणजे आता नेमकं गोंधळ काय चालू आहे समजून नाही. लोकांचा विकल्प तुम्हाला पाहून जर लोकांना भूतंकर वाटलं, विकल्प स्फुरितो अर्थ नक्की या वचनाचा भंग होतो. हे जाणले ते यथेष्ट चेष्टा नक्की. हे 2 गोष्टी तुम्हाला तो वचनभंग सुरू झाला. त्याने म्हणा वागावा काय नवरा बायको सारखं राहतात. कोणाचा धर्म माहिती आहे ते, मान भाव धर्म कोणाचा आहे, आता चक्रधर स्वामींचा आहे ते. मग ते म्हणतात साधूंचं असं राहिलं नाही पाहिजे. तरुणबाई तरुण दिसते, लोकांचा असं विकल्प चुकवण्यासाठी सर्वांनी पहोड करण्यासाठी अनेका ठायला जायचे. तो आचार आपल्याला इथे सर्वज्ञांनी सांगितलेला आहे. फार कठीण आहे ते, कारण जगामध्ये त्रिविध जर असतात, सर्वज्ञांनी बुद्धिभेद केला असता, पण त्रिविधता स्वीकारलेली आहे, साधनवंतासाठी पण आहे. तुम्ही बसमध्ये बसला तर म्हणतात काय बोटला फुगलाय, लोक म्हणतात गाडीत बसले तर बोक्याच्या बोक नाही माया बुवा, तिने काही खाऊ घातला पदार्थ आपणाला, पण ते भगवान त्यांचे ते दोष आपल्या पदरी येत.
म्हणून लोक भकन चुकवत आलं पाहिजे. म्हणून आपल्या पूर्वजांनी आश्रम व्यवस्था सुंदरपैकी ठेवलेली आहे. चारी भिंतीच्या आड असे क्लोज होऊन जाते, भकन करायला चान्सच नाही. स्वामींची एवढी कृपा आहे, गाड्या दिल्या स्वामींनी, गाडीत बसा, 4 बाया पाठवून जाऊन या बाजारात. म्हातारा दिसते, म्हाताऱ्या बाया पूर्वीच्या काळात जायची, 2 म्हाताऱ्या, 2 तरण्या बाया, भिक्षुक नाही हा. मार्केटला, आता मार्केटला आपण गुलगुलिया घेऊन गेल्यावर लोक आपली विचार घेतात, ती स्वामींची विकेट पडल्यावर तिथे खंत येते. असं सगळं ते उदरनिर्वाहासाठी लागणार आयोजन आहे. त्यासाठी दक्षिणा दिलेली आहे देवा, पैसे की तुम्ही लोक भकन चुकवा, पद्धतशीर जा. हा एक आचार स्वामींनी सर्वज्ञांनी सांगितलेला. महादेव पाठकांच्या झोपडी बाबू शेंगा वाट पाहतात. बोनेबाई मात्र त्यांचा युगधर्म सोडला, तीर्थाला गेल्या, तिथं स्नान संध्या केली, तिथला विधी केला. त्या कसा इतका मोठा अधिकार आहे, पण त्यांना देव कळला नाही. म्हणून देव दुर्लभ का देवाचे 8वी तो दुर्लभ. आता हा देव भेटला त्यांना, पण त्यांची परिचयच नाही झाला, आणि म्हणून ते बिचाऱ्या स्वामींना सोडून जायच्या, तीर्थविधी करायचा. आणि त्या निघाल्यात मुळात सिंहस्थ आला आंघोळीला बुचकळून घ्यायला. कठीण आहे. जेव्हा एखादी वेळा आपण चिंतन करतो तेव्हा असं आतमध्ये चिंतन करावं. बायांचं सगळं प्रेम आहे, आवडी आहे, भाव आहे, विधी आहे, पण ज्ञान नाही, आहे की नाही. ज्ञान नसेल तर तिन्ही गोष्टी फेल जातात. ज्ञानपूर्वक विधी, ज्ञानपूर्वक भाव, ज्ञानपूर्वक उत्पन्न, आवडी, ज्ञानपूर्वक. असाचा प्रकार कसा आहे, एकाच ठिकाणी आवडी, एकाच ठिकाणी भाव, एकाच ठिकाणी विधी. हा चुकी, ती क्रिया नाही स्वीकारल्या जाते. उचित काळी तुम्ही उचित क्रिया नाही का केली नाही, जे मुबलक पदार्थ आहे, जिथे मुबलक संपत्ती आहे, तिथे काय करताय तुम्ही जाऊन पदार्थ काय करताय. सतत तिथंच का, हा प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, आहे की नाही. हा विचिंतनाचा विषय. तर त्या बाया मात्र अशा उशीर होईल म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी विधी पण आचरला आणि इकडे पण आल्या आणि स्वयंपाक केला. स्वामी म्हणाले जाऊ द्या, त्यांना उशीर होईल म्हणून स्वामी तिकडे गेले. तिकडले बाबू शेंगा खाऊन आले, आरवणाच केले सर्व, पाणी भात आहे म्हणाले. बाबू शेंगाची भाजी असेल, उकडून ठेवलेल्या असतील, त्याचा विचार केला असतील जाऊन, तो करणार आहे तसाच असेल. मटक्यात उकडलेल्या असतील, पूर्वीचे साधू मंडळी मडक्यात भात उकडायचे आणि मडक्यातच, आजही असे काय सत्पुरुष नाही, तिथे स्वतः उकडून खात. मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वतःचा भात स्वतःच उघडून खातात. त्यांचे जर निवासस्थान पाहिलं तर खरबो रुपयांचे आहे, तर भारत सरकार तिथे नमन करतं, झेड सुरक्षा कमांडर असतात.
त्यामुळे रोज 100 पक्वान येऊ शकतात, पण ते ब्रह्मचारी आहे. एक स्वतःच उकळून खातात आणि तेही तसंच खातात, ते असं पक्वान नाही, उकळून खायचं, ते त्यांचा तो आचार आहे. त्या पदावर बसण्यासाठी लागणारी साधना आहे आणि सगळं पाठ आहे त्यांचा. आपल्याला स्वामींचं पाठ करायला एक वेळा तरी काय इकडून तिकडून तेवढं नको वाटतं आहे की नाही, कंठस्थ करायला. तर ते महादेव पाठक ते आचारनिष्ठ पुरुष आहे आणि कणव आहे दैवरातीची. त्यांनीही दैवराती पदार्थ 3 पदार्थ संपादलेला आहे, पण आलेला आहे दैवरातीमध्ये. स्वामी तिथे गेलेले आहेत. मग आता दार्शनिकाच धरल्या, माझा हो काय आहे का बघा, तर हो हो पाणी भात आहे, हो बाबू शेंगाय बरं तो माणूस. हे वानप्रस्थ आहे, ते वानप्रस्थ संन्यास आहे. क्षेत्र संन्यास ठीक आहे ना, तीर्थ संन्यास, असे संन्यासाचे बरेच प्रकार आहेत बा. हे रामसगाव असं पवित्र आहे. स्वामींच्या बाबू हो द्या द्या. आता 3 पदार्थ उत्तम भाव आहे मागच्या सृष्टीमध्ये. ती कणाव सर्वज्ञांना आता बोलवते आणि बोलवले की स्वामी गेले. शोधत शोधत स्वामींनी जावं आहे की नाही. हुडकून स्वामी भेटत नाहीत ब्रह्मांडात. स्वामींनी हुडकत हुडकत यावं रामसगावला. श्रेष्ठ कणवेंचे कार्य असतं. अतिउत्तम कणवा, उत्तम भजनाचा अधिकार हा पूर्वप्रमादात त्यांनी जोडलेला आहे पाठकांनी. आणि म्हणून पण हीन पदार्थ आहे, गरिबी असेल किंवा भावहीन असेल तेव्हा असून चांगला पदार्थ आहे पण हीन पदार्थ दिलेला आहे, ठेवला असेल लेकर बाळा बायकोला उताळायला ठेवावंच लागतं पण दिलेला आहे तो दैवराती. उत्तम पात्री घडलेला आहे, बायसांसारखं पात्र असा है ना. महादेशात गेल्या ज्ञानीबाई, माझे देणारे भाऊ म्हणजे आई एवढंच आहे नाव, तुझी भाकर आहे नाव. माझ्या असं डोकून पाहिला माझ्या घरात वास यायला कुकरचा गुलाबजामुनाचा वास यायला देत नाही, म्हणून त्या पाणी भात आणि बाबू शेंगावर भागवलं स्वामींनी. पण स्वामींनी भागवलं, हा विषय महत्वाचा आहे. अशाही हीन पदार्थी उत्तम कर्म साधलेले असतात जीवनामध्ये. सोज्वळता, उत्तमता, उत्तमात उत्तम आहे. कारण आपण उत्तम पुरुष आहे ना, आपला प्राप्त कोण आहे, उत्तम हा पुरुष असताना आपला हा परमात्माच उत्तम आहे. म्हणून उत्तम आचार, उत्तम पदार्थ, उत्तम काळ, उत्तम क्रिया, उत्तम विधी आहे की नाही. आता आपलं काय माहिती विधीवर बस विधी करायला तर आपलं स्मशानी बैसाव आहे निवेदत आहे ना. स्वामींची किती बारीक दृष्टी आहे ना. विधी जाता काय म्हणाले, स्मशानात चाललाय आंबोआ. सर्वज्ञाचे फंटॅस्टिक आहे ना, मस्त आहे चिंतन. उत्तम स्वामींना स्वामीच उत्तम आहे ते
उत्तम आहे. हे उत्तम ऐकायला बरं वाटतं. उत्तम आचरताना काय प्रॉब्लेम आहे, असं मस्त धीरविरा होऊन उत्तमत्व आचरताना. अष्टीपरी काय अशी मरकट केसाने का आचरायची, उत्तमाचं. तर अशा प्रकारे सर्वज्ञानी सुधा काळी पदार्थ त्या महादेव पाठकाने पूर्व प्रमादामध्ये दैवराटीच्या ठाई सुधा काळी उत्तम पदार्थ तर नव्हता त्याच्याकडे, पण तो हीन पदार्थ तो होईना संपादलेला आहे. आणि म्हणून आता इथे ती क्रिया सर्वज्ञांना आता बरोबर पैठण बाईकांना आपलं कुठून आले स्वामी, मेकरहून आणलं होतं रामसगावला. बोलाची कणव बोलत असते, प्रसन्नता बोलत असते, योग्यता बोलत असते, अधिकार बोलवतो, दोष बोलवतो, हर्ष बोलवतो. स्वामींना असं कुठंतरी बोलवा जीवनामध्ये, नाही कुठल्या तरी या बंधनात स्वामींना अडकावा ना. स्वामी स्वतःहून आले पाहिजे. द्रौपदीला जे वस्त्र दिले ते काय होतं, कसला अवतार म्हणतात, ईश्वरीचं स्वरूप नटलेले आहे तिथे, उत्तम आतलं उत्तम. तुम्ही ज्या साड्या समजता ना, साड्या बिड्या नाही आहे. तुमचं स्मरण कसं करता तुम्ही, त्याच्यावर अवलंबून आहे ते. कृष्ण स्वरूप नटलेले आहे तिथे, त्याला दिसायला लागले तसं ते. अलंकार पुरीतला अवतार आहे. असं ते चिंतन तुम्हाला वाढव, उत्तम चिंतन करा. लेळीतलं उत्तम मधलं उत्तम चिंतन करावं लागतं. तर असो, तर अशा प्रकारे ते सुधा काळी सर्वज्ञाना पदार्थ तीन का होईना संपदला, त्यांना थोर गोमट झालं. आणि अशा प्रकारे ही लीळा परमेश्वराने अशी संपन्न केली. तिथे आपण थांबूया. दंडवत